पैसा हा महत्वाचा आहेच. पैसा भरपूर कमवा, नो डाऊट अबाउट इट, पण पैसा योग्य तऱ्हेने कमवा. मुलांना योग्य तऱ्हेने संस्कार द्या. आपल्याकडे आहेत श्रीमंत लोकांची मुलं चांगली झालेली आम्ही बघतोय, कारण संस्कार, जीवनविद्येचे संस्कार मिळालेले आहेत. म्हणून एकीकडे मुलांना चांगले संस्कार द्या, बायकोची काळजी घ्या. दुर्लक्ष केलं की प्रॉब्लेम होतात, लक्षात ठेवा. कुठेही दुर्लक्ष केलं, सद्गुरू नेहमी म्हणायचे लक्ष महत्वाचं आहे. दुर्लक्ष झालं की सगळं खेळ आटप लावून समजा. बायकोकडे दुर्लक्ष झालं, दुसऱ्यांचं लक्ष बायकोवर जातं. कोटी करत नाहीये, खरंय. दुर्लक्ष झालं की दुसऱ्यांचं लक्ष गेलंच. लोक खांदा द्यायला बघतच असतात. खांदा द्यायचं म्हणजे माहित आहे ना, लोक खांदा द्यायला तयार असतात सगळ्यांना. त्यामुळे एक लक्षात ठेवा, बायकोकडे आपलं लक्ष पाहिजे. लक्ष पाहिजे म्हणजे सीआयडीगिरी नाही, तिची काळजी घेणं, तिला सुखात ठेवणं हे महत्व. 20 वर्षांनी आय लव्ह यू म्हणता आलं पाहिजे. 20 वर्षांनी तर तुम्ही खरे. 20 वर्षापर्यंत जातच नाही कोण. 2 वर्षात खबर येते घरी आली म्हणून. याला कारण का? अहंकार. अहंकारा कारण आहे. तडजोड करण्याची वृत्ती नाही मुलांकडे आणि मुलींकडे. मुलींना वाटतं मी पण शिकलेली आहे, मी काय कमी आहे काय, तू कोण मला सांगणारा. झालं, तू कोण मी कोण म्हणताना घरी. तेव्हा एक लक्षात ठेवा, पैसा कमवायचा आहे आपल्याला, भरपूर कमवायचा आहे. पैसा भरपूर कमवा, नो डाऊट अबाउट इट. पाहिजेत, सुख सोयी पाहिजेच आपल्याला, सोयी पाहिजे, पण किती थांबायचं कुठे समजलं पाहिजे. जीवन विद्येची गरज काय आहे, थांबायचं कुठे सांगतं. थांबायला पाहिजे कुठेतरी, नाही तर काय होतं एकदम स्मशानात जातो माणूस. तसं थांबायला शिकलं पाहिजे कुठेतरी. म्हणून आरोग्याकडे लक्ष द्या. पैसा भरपूर कमवा, नो प्रॉब्लेम, पण सगळं सांभाळून करा. बायकोकडे लक्ष म्हटल्यानं मला एक जोक आठवलं तो सांगतो. बायकोचं, पुरुषाचं अटेन्शन जर बायकोला पाहिजे असेल तर बायकोनी काय केलं पाहिजे, जरा दुःखी व्हायला पाहिजे, असं बसलं पाहिजे. मग नवऱ्याचं लक्ष बरोबर बायकोकडे जातं. काय काय झालंय, प्रॉब्लेम काय, म्हणजे दुःखी चेहरा केला किंवा जरा प्रॉब्लेम असला की नवऱ्याचं लक्ष जातं. पण बायकोचं वेगळं असतं. नवरा जर जास्त खुशीत दिसला तर बायकोचं लगेच लक्ष जातं, काहीतरी गडबड आहे. असे जोक वाचले की मजा येते कधी कधी. असं हसायला पण पाहिजे ना जरा. एक 95 वर्षाचा नवरा आणि 90 वर्षाची बायको, मस्त जीवन चांगलं होतं. इतके जीवन मस्त झालं. त्याची 95वी साजरी करताना लोकांनी विचारलं, तुझं एवढं रहस्य काय, एवढं तू चांगला राहिला आहेस, 95 वर्षी पण फिरतोय सगळीकडे, बायको पण 90, काय तुझं रहस्य काय. तो म्हणतो वॉकिंग, 5 किलोमीटर सकाळी मी चालतो कमीत कमी. तो म्हणतो वा छान, म्हणे वॉकिंगचं रहस्य तुझं बरोबर आहे, तुझं बायकोचं रहस्य काय. ती म्हणते मी कुठे जातो बघण्यासाठी ती पण माझ्या मागे येते. दोघांचं आरोग्य एकदम छान. तेव्हा चालायला सुरुवात करा. असो, आपलं सुख म्हणजे नक्की काय हा विषय चाललेला आहे. सुख म्हणजे नक्की काय जर कोणाला विचारलं तर बहुतेक लोकांचं म्हणणं काय असतं, सुख हे मान्यात आहे. काय, सुख हे मान्यात आहे, हे वाक्य फिक्स असतं सगळ्यांचं. सद्गुरू काय म्हणतात की सुख हे मान्यात आहे, या कल्पनेतच सर्व दुःखाचं मूळ आहे. म्हणजे काय की आपण जेव्हा मानतो याच्यामध्ये मला सुख मिळेल,
त्याच्यामध्ये सुख मिळेल असं आपण मानत राहतो, म्हणजे कल्पना करत राहतो. आणि कल्पना करता करता ती कल्पना हे कळतं मिळाल्यावर, आणि आपण एका कल्पनेमागून दुसऱ्या कल्पनेकडे धावत असतो आणि आपल्याला कधीच सुख मिळत नाही. सुख हे मानण्यात नाही, लक्षात ठेवायचं. कारण आपण काय करतो, प्रत्येक वयामध्ये प्रत्येकाची एक कल्पना असते सुखाची. लहानपणी सुखाची कल्पना काय असते, खेळायला मिळावं. आई कटकट करत असते, खेळायला सोडलं की सुख मुलाला वाटतं. थोडा मोठा झाल्यानंतर, हल्लीच्या जगात, आमच्या वेळेला नव्हतं, 6वी-7वी मध्ये गेल्यानंतर बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड नसेल तर सुख नाही. हसत नाही, कोणाला हसायला नाही आलं. आजकाल असं झालेलं आहे. एका शाळेमध्ये 7वीतली मुलगी डिप्रेशन मध्ये गेली. काउन्सिलरनी काउन्सिलिंग केलं, काय झालं, नाही म्हणे मला बॉयफ्रेंड नाही म्हणून, बाकीच्या सगळ्या मैत्रिणींना बॉयफ्रेंड आहे, मलाच नाही म्हणून डिप्रेशन. म्हणजे कोणाचं काय चाललेलं आहे आपल्याला माहिती नाही. सुखाच्या कल्पना ते जाऊन दे, नंतर काय चांगलं करिअर करावं ही आपली कल्पना असते. करिअर केलं की मी सुखी होईन, इंजिनियर होतो, पेढे वाटतो, नोकरी मिळत नाही. नोकरी मिळाली की मी सुखी होईन, नोकरी मिळाल्यानंतर छोकरी मिळाली की सुखी होईन. हे कधीच संपत नाही. शेवटपर्यंत आपण धावतच असतो. शेवटी कळतं 60 झाल्यानंतर, 60 नंतर म्हातारे होत नाही, कारण आमची झालेली आहे. 60 झाल्यानंतर कळतं की अरे काहीच हाताला लागलं नाही. आपण नुसते कोणाच्या तरी मागे धावत होतो, कशाचं तरी मागे धावत होतो आणि हाताला काहीच लागलं नाही. हे कधी कळतं, 60 झाल्यानंतर. म्हणून एक लक्षात ठेवायचं की सुख हे मानण्यात नाहीये, कारण कोण काय मानेल सांगता येत नाही. काही लोक म्हणतात सुख म्हणजे स्टेट ऑफ माइंड, मनाची स्थिती आहे. सद्गुरू म्हणतात मनाची स्थिती बदलत असते, मनाची स्थिती चंचल असते. आज मन बरं आहे तर उद्या नाही आहे. आज जर काय मिळालं की बरं वाटतं, मिळाल्यानंतर लगेच त्याच्यात कंटाळा येतो आपल्याला. सगळ्या गोष्टी या तात्पुरते आहेत. मिळालं की बरं वाटतं, नाहीतर मग परत दुसरी गोष्टच्या मागे लागतो आपण. म्हणून सुख हे मानण्यात नाही, हे लक्षात ठेवायचं. मानणं म्हणजे आपणच सांगतो की ते खरं नाही म्हणून. आपण जेव्हा सांगतो ही मानलेली बहीण आहे माझी, मानलेली बहीण म्हणजे ती खरी बहीण नाही, आपणच सांगतो, आपल्या तोंडाने सांगतो. जरी ती चांगली असली तरी शेवटी ती मानलेलीच असते ना, समाजाच्या दृष्टीने ती मानलेलीच आहे. म्हणून मानणं म्हणजे सत्य नाही. मग ती सख्खी बहीण जरी सख्खी वागत नसली तरी बिचारी सख्खीच असते ती. म्हणून मानणं या गोष्टीला आपण महत्व देऊन चालणार नाही, कारण प्रत्येक वयामध्ये मानणं वेगळं होत जातं. म्हणून कल्पना नाही, सुख ही कल्पना नाही, हे लक्षात ठेवायचं. सुख ही स्टेट ऑफ माइंड पण नाही, कारण मन चंचल आहे आपलं, सतत बदलत असतं. चंचल मन, म्हणून सद्गुरूंनी म्हटलं की स्थिर मन हे सुखाचं आगर आहे, असं म्हटलेलं आहे. स्थिर मन हे सुखाचं आगर आहे आणि अस्थिर मन हे दुःखाचं आगर आहे, असं म्हटलेलं आहे. म्हणून मन स्थिर केलं पाहिजे तर सुख मिळतं, स्थिर मनाला सुख मिळतं. पण स्थिर मन कायम राहत नाही, म्हणून तर प्रॉब्लेम आहे. मनाला जे स्थैर्य पाहिजे ते कायमच मिळत नाही. मनाला स्थैर्याची गरज आहे, मनाला दुसरं काही नको असतं, मनाला स्थैर्याची गरज आहे. ती मनाला बरं वाटणं हे पैशाने मिळत नाही. पैशाने पण मिळतं, BMW आल्यानंतर शरीराला सोय होतेच, मनाला पण बरं वाटतं. असं बघायला बरं वाटतं लोकांकडे, माझी BMW, म्हणून मनाला पण बरं वाटतंच, पण ते खरं नसतं. म्हणून मनाला स्वास्थ्य कधी मिळतं, आपण यशस्वी होतो, आपलं कौटुंबिक सौख्य चांगलं, आणि ते बरं वाटणं बदलत असतं.
पण ते पाहिजेच. म्हणून सद्गुरू काय म्हणतात, तुम्हाला जर मनस्वास्थ्य पाहिजे असेल तर तिथे पैसा उपयोगी पडत नाही. पैसा उपयोगी पडत नाही. तिथे उपयोगी पडतं ते पुण्य उपयोगी पडतं म्हणून सांगितलं. आता पुण्य म्हणजे काय ते आपण शिकू नंतर उद्या. पण पुण्याची गरज आहे, लक्षात ठेवा. पुण्याशिवाय काही मिळत नाही. म्हणून पुण्य गोळा केलं पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली काय म्हणते, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानेश्वर माऊलींनी तुम्हाला एका वाक्यात सांगून टाकलं, हरिपाठामध्ये सांगून टाकलं, काय हरिमुखे म्हणा. मग तो हरिमुखे म्हणा म्हणजे काय करायचं, बाकी काय करायचं नसतं असं नाहीये. म्हणून नामस्मरण कसं करायचं, अखंड नामस्मरण करा म्हणून सांगतात सद्गुरू. संत सांगतात, ज्ञानेश्वर माऊली सांगते अखंड, एक क्षण पण थांबू नको म्हणतो. क्षणभरी, प्रत्येक क्षण नामाने भर म्हणतो. मग तो कसा भरायचा हा पण प्रश्न आहे. म्हणून जीवन विद्या लागते. अखंड जर नामस्मरण करत बसला, नोकरी कधी करणार. मग नोकरी करून सुद्धा करता येतं, करता येतं. कारण नामस्मरणामध्ये स्मरणाला महत्व आहे, लक्षात ठेवायचं. नाम हा आधार आहे. नामाने आपण जे स्मरण करतो त्या स्मरणाची गोडी असते. ज्याचं स्मरण करतो तो गोड आहे, म्हणून स्मरणाने गोडी निर्माण होते. लोकांना कळत नाही. सद्गुरू जेव्हा सांगतात तेव्हा आम्हाला पण कळलं, तोपर्यंत कुठे कळलं होतं. आम्ही म्हणायचो नामस्मरणाने गोडी मिळते. नामामध्ये गोडी आहे, नामामध्ये रस आहे, याच्या मागे अर्थ आहे. तो गुह्य अर्थ फक्त सद्गुरू सांगू शकतात. नामामध्ये गोडी आहे म्हणजे नामीमध्ये गोडी आहे. ज्याचं नाम त्या नामीमध्ये गोडी आहे. नामीमध्ये गोडी काय, कारण तो गोड आहे म्हणून. तो गोड आहे का, तिथेच आनंद आहे, तिथेच प्रेम आहे, तिथेच गोडी आहे, तिथेच सुख आहे, तिथेच शांती आहे. कुठे, नामीमध्ये. मग नामी कुठे राहतो, तुझ्याच इकडे. मी 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 करत राहिला तर नामी ना मी म्हणणार. मी 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 करत बसला तर नामी म्हणणार ना मी तुझ्याजवळ येत नाही. म्हणून मी गळून पडला की जे उडतं ते नामी, लक्षात ठेवायचं. म्हणून सद्गुरू काय म्हणतात, सुखाचा शोध करू नको. आपण सुखाच्या शोधार्थ बाहेर पडलेलो आहे. सद्गुरू म्हणतात सुखाचा शोध थांबेल तेव्हा सुख तुला मिळेल. बघा किती विषय कठीण आहे. सद्गुरूंचे सेंटेन्स, वाक्य वा सिद्धांत बघा. सद्गुरू सिद्धांत काय, सुखाचा शोध थांबेल तिथेच सुख मिळेल. अरे शोध थांबला की तिथेच सुख आहे. तुझे पायी सुख आहे म्हणते. काय म्हणताय, तुझे पायी सुख आहे. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेवले, असं म्हटलंय. म्हणजे जगन्नाथाच्या चरणी जेव्हा तुम्ही चित्त ठेवता तेव्हा आनंद आता. आता म्हणजे तुमच्या हातात. आता म्हणजे आता आणि तुमच्या हातात. कधी सुखाचा शोध थांबेल आणि जगज्ञानाच्या चरणी जेव्हा तुम्ही चित्त, डोकं नाही, डोकं आपण हळूच ठेवतो माहिती आहे ना. देवळात जाताना हळू ठेवतो, लागेल बिगेल. सावध, तिकडे सावध असतो माणूस. सद्गुरू काय म्हणतात, तुमचं चित्त, तुमचं मन स्वरूपाकडे जेव्हा जाईल, ही जी चैतन्य शक्ती आपल्याकडे आहे, ज्याला आत्मशक्ती म्हणतात, त्याला निरनिराळी नावं दिलेली आहेत. काही लोक त्याला आत्मा म्हणतात, आत्मतत्व म्हणतात, लाईफ फोर्स म्हणतात, जीवन शक्ती म्हणतात. ही जी शक्ती आपल्याकडे आहे ना, तिथेच सुख आहे, तिथेच गोडी आहे, तिथेच प्रेम आहे. सगळ्याचा उदय तिकडून होतो, निर्मिती तिकडून होते. या चैतन्य शक्तीमधनं सगळी निर्मिती आहे, लक्षात ठेवायची. ब्रह्मांडाची निर्मिती या चैतन्य शक्तीमधनच आहे. सगळं जे जे निर्माण होतं
ते इथूनच होतं. इथून म्हणजे या हृदयातनं नाही. ही जी चैतन्य शक्ती आतमध्ये आहे तशीच बाहेर पण आहे. सगळ्या ब्रह्मांडामध्ये आहे. ब्रह्मांडाला कव्हर करून आहे. आकाशाला गवसणी घालून आहे. कुठे नाही असं नाही. अशी जी चैतन्य शक्ती जी आपल्यामध्ये पण आहे, तिच्या ठिकाणी सुख आहे. म्हणून गोडी ही स्मरणात आहे. सतत स्मरण जेव्हा आपण करतो त्याचं, तेव्हा आपण त्याला जोडले जातो. बघा, जोडणं महत्वाचं आहे. माणसं जोडणं आनंदी आनंद आहे. याला जोडला तो बी आनंदी आनंद. कारण माणसं जोडतो म्हणजे तू त्यालाच जोडतो. लक्षात ठेवा, माणसामध्ये जे तत्व आहे ना, त्यालाच आपण जोडले जातो. पण एक लक्षात ठेवा की हा जो नामी आहे, हा जेव्हा आपण शोधतो, जेव्हा मिळतो, तेव्हा सुख तिकडेच आहे. मग हे अखंड नामस्मरण करायचं म्हणजे काय करायचं? म्हणजे अखंड स्मरण आपल्याकडे राहिलं पाहिजे. आणि त्याला सद्गुरूंनी आपल्याला साधना दिलेल्या आहेत. पहिल्यांदा कसंही म्हण, येईल तैसा बोल, रामकृष्ण हरी म्हटले. कसंही म्हण. नंतर हळूहळू त्याच्यामध्ये बदल होत गेला पाहिजे. लोक तिकडे थांबतात. सद्गुरूंनी सांगितले कसंही म्हण. अरे ती बिगरी आहे, पुढे जायला पाहिजे तुला. मग हळूहळू त्याचं स्मरण कसं करणार, त्याचं अवधान कसं धरणार, त्याचं भान कसं घेणार, त्याचं अनुसंधान कसं करणार, हे सगळं जे शिकवतात ते सद्गुरू. तुम्हाला हे एकदा समजायला लागलं, मग स्मरण न करताही स्मरण राहील. अखंड स्मरण न करताही स्मरण राहील. त्याचं कधी राहील? सगळ्या स्टेप्स करत गेल्या. लगेच घाई नका करू. आज मी नामस्मरण केलं, उद्या माझं स्मरण नाही. हळूहळू वाढवायचं. म्हणून सद्गुरू पहिल्यांदा काय सांगतात? रिकामा क्षणभर. रिकामा क्षणभर. जेव्हा तू रिकामा असतो ना, आपण रिकामे भरपूर असतो. रिकामपणी काय करतो? मगाशी सांगितलं ते करतो. याचं बघ, त्याचं बघ, तो काय करतोय, ती काय करते, त्याला कसं खाली पाडायचं, त्याला कसं वरती करायचं. इथे क्षण तुमचा घालू नका. त्यांनी तुमचं काही भलं होणार नाही. रिकामा क्षण आहे ना, प्रार्थनेने भर, नामाने भर. सद्गुरू नामस्मरणाला एक पर्याय दिला, प्रार्थना. प्रार्थना पण नामस्मरणच आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून सद्गुरू काय म्हणतात? रिकामा क्षण प्रार्थनेने भर, नामाने भर. हे भरता 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 काय होईल? तुझं स्मरण सतत राहील. तिथे अनुसंधान तिकडेच राहील. त्याच्याही पुढे सद्गुरू तुम्हाला घेऊन जातात. प्रत्येक कर्म करताना, कर्मयोग ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलंच आहे. सद्गुरू साध्या शब्दात सांगतात, कर्म करताना काय कर? करता लक्षात ठेव. करता तो आहे, लक्षात ठेव. आणि काम कर. मी करता म्हणशी कष्टी होशी. नामदास स्वामी. मी करता म्हणसी तेने तू कष्टी होशील. राम करता म्हणता पावशील यश कीर्ती प्रताप. यश मिळेल, कीर्ती मिळेल, पैसा मिळेल, सगळं करेल मिळेल. आता एवढी सोपी गोष्ट नाही. काय? राम करता म्हणजे राम करता राम करता म्हणत बसू नका, नाही तर त्याचा जप कराल. तोच करतो तोच करतो म्हणून लोकांना हैराण कराल. तो करतो हा भाव पाहिजे. मी करतो हा भाव नको. मी आणि माझं म्हटलं की ओझं तुम्ही घेऊन फिरणार. मध्ये एक मस्त चित्र आलं होतं, साहेबांनी पाठवलं होतं. डोकं एवढं मोठं ते ह्याच्यावर ठेवलेलं होतं, एका काय म्हणतात त्याला, गाडीवर, हातगाडीवर ठेवलं होतं. एवढं मोठं डोकं. आणि हा चालला ते डोकं खेचत. कारण मी आणि माझं ओझं. मी म्हणजे माझं केलं की दुःख झालं. तुम्हाला समजा सुख मिळणं शक्यच नाही. मी आणि माझं केलं तर सुख मिळणं शक्य नाही. मग तो आणि त्याचं हे जर अनुसंधान, हे जर स्मरण ठेवलं आणि सगळं करायचंय. आणि काय करायचं नाही असं नाही, सगळं घर चालवायचंय. सद्गुरू संन्यास घ्यायला सांगत नाहीत. काही लोकांना वाटतं अखंड नामस्मरण करण्यासाठी संन्यास घ्यायचंय. तरी बसून फक्त सद्गुरूंनी प्रपंच आणि परमार्थ दोन्ही कसा करायचा हे शिकवलं.
नुसता परमार्थ करायला सांगितलं नाही सद्गुरूंनी. मग दोन्ही करता येणं शक्य आहे. सद्गुरूंनी स्वतःच्या उदाहरणाने सिद्ध करून दिलं. स्वतःच्या उदाहरणाने सद्गुरूंनी आपल्याला शिकवलं की प्रपंच आणि परमार्थ दोन्ही करून माणूस खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकतो. खऱ्या अर्थाने. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे,